श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मूठभर मावळे सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची उभारणी करत परकीय मोगलांना कडवी झुंज दिली. अशा शिवाजी महाराजांच्या आद्यगुरु प्रेरणास्त्रोत राजमाता यांच्या पैठण येथील स्मारक अथवा शिल्पावरील हाय मास्ट लाईट ऐन प्रजासत्ताक दिनी बंद अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराबाबत छावा संघटनेकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. दक्षिण काशी समजला जाणारा पैठण शहरातील पैठण संभाजीनगर रोडवरील कमानीजवळ लाखो रुपये खर्च करून राजमाता महासाहेब जिजाऊ चौकात भव्य स्मारक अथवा शिल्प उभारण्यात आले. शहरातील विविध स्थळांचे सुशोभीकरण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या राजमाता महासाहेब जिजाऊ स्मारक अथवा शिल्पासह चौकाचे जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 11 जानेवारी रोजी शिवसेनेचे सरपंच शिवराज भैया भुमरे यांच्या हस्ते भव्य लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे या चौकाच्या कामासाठी संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान पाटील भुमरे, पैठणचे लोकप्रिय शिवसेना आमदार विलासबापू भुमरे यांनी विशेष योगदान दिले. दरम्यान ऐन प्रजासत्ताक दिनी जिजाऊ चौकातील राजमाता महासाहेब जिजाऊ यांच्या स्मारक वा शिल्पावरील अथवा प्रतिकृतीवरील हाय मास्ट लाईट बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकारामुळे शहरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळल्याचे चित्र समोर आले. याबाबत छावा क्रांतीवीर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच संबंधितांवर कडक कारवाई करावी नसता तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक. जय जिजाऊ जय शिवराय. मी अनिल पाटील राऊत, छावा क्रांतीवीर सेना प्रदेश सरचिटणीस व एक शिवप्रेमी. आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पैठण येथे जिजाऊ चौकमध्ये आत्ताच एक नुकतेच शिल्प उभारणं करण्यात आलेलं आहे. 11 जानेवारीला याचं मोठ्या थाटामाटामध्ये उद्घाटन करण्यात आलं, परंतु या जिजाऊ चौकामध्ये हायमास्ट बसवलेला आहे. नाही, तो हायमास्ट आज पूर्णतः बंद स्थितीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बंद दिसलेला आहे. अगोदरच शिवप्रेमीमध्ये हे शिल्प वरूनच एक संतापाची भावना व्यक्त करण्यात येत होती की हे शिल्प बनवलेलं आहे की कोणता चौक बनवलेला आहे. परंतु लाखो रुपये खर्च करूनही शिवप्रेमीने आपल्या भावना मनात दडून ठेवलेल्या आहे. आणि हायमास्ट आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने किंवा दिनी बंद असेल तर शिवप्रेमीमध्ये संतापाची भावना व्यक्त होतात. आणि आम्ही या ठिकाणी नगरपालिका असेल किंवा जो काही संबंधित ठेकेदार असेल त्यांचा आम्ही पूर्णतः तीव्र स्वरूपाचं निषेध व्यक्त करतो आहे. 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या गुरुमाता आई राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचं जो चौक उभा केलेला आहे, शिल्प उभा केलेला आहे, त्या ठिकाणी हायमास्ट बंद करून पूर्णतः अंधाराचं साम्राज्य त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. तर यामध्ये शिवप्रेमी हे नक्कीच कदापि सहन करणार नाही. या ठिकाणी कुणीही असो त्यांना धडा शिकवल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा हाय मास्ट बंद दिसला, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हाय मास्ट बंद असणं म्हणजे एक शोकांतिका आहे. कारण की या ठिकाणी जिजाऊ चौक जे आत्ताच नुकतेच 12 जानेवारी माँसाहेब जिजाऊ जयंती साजरी केली मोठ्या थाटामाटामध्ये, आणि आज एक नुकतेच 10-12 दिवस झाले. तर या ठिकाणी हायमास्ट बंद असणं म्हणजे एक प्रकारे फक्त शिवप्रेमीच्या भावना ते फक्त एक दिवसच जपल्या आणि नगरपालिका असेल किंवा संबंधित ठेकेदार असेल यांनी हे काम पूर्णतः चुकीचं केलेलं आहे. यामुळे आम्ही एक शिवप्रेमी म्हणून यांचा निषेध व्यक्त करतो. शेवटची आपली मागणी काय? या ठिकाणी हायमास्ट त्वरित चालू करण्यात यावं, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा करणार आहोत. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.